वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्सा भाजी, ती पण चिकनसारखी। चला तर मग बघूया। चिकनलाही महाग टाकल अशी आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। आधी तर खोबरं अर्धी वाटी, कांदा 4 पाकळ्या, लसूण आणि अद्रक एवढं चांगलं भाजून घेऊयात तेलावरती। त्यावरती आता आपण 1 पळी एवढं तेल टाकून घेऊयात। गरम झालं आहे, आता आपण याच्यामध्ये खोबरा टाकूया आणि मग कांदा टाकू, म्हणजे दोन्ही एकसाथ ब्राऊन होते। बघू शकता कांदा आणि खोबरा मस्त असा ब्राऊन झालेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात, थोडंसं थंड करू। आपण मिक्सरमध्ये खोबरं आणि कांदा भाजलेला टाकला आहे। आता आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकूयात आणि अर्धं आलं टाकूयात आणि कोथिंबीर टाकूयात आणि ह्याला चांगलं असं मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। थोडंसं अर्धा ग्लासला पण कमी पाणी टाकायचं, जेणेकरून वाटण थोडं सॉफ्ट होईल, दरदरा होणार नाही। त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता परत वाटण करूया। बघू शकता वाटण मस्त असं रेडी झालेलं आहे। आता आपण भाजी करायला घेऊयात। कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकूयात आणि अर्धा पळी अजून तेल टाकूया। तेल गरम झालं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकूयात। वाटण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। वाटण कच्चं नाही राहिलं पाहिजे, पूर्ण तेल सुटूपर्यंत वाटणाला मिक्स करत राहायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, ज्याच्याने अजून तेल सुटेल। लाल तिखट, फ्लेम कमी ठेवायची जेणेकरून मसाले जळले नाही पाहिजे। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मीठ आणि थोडासा काळा मसाला, थोडासा टाकायचा काळा मसाला, जेणेकरून तिखट नाही झाली पाहिजे असं, आणि मटन मसाला थोडासा टाकायचा। आता मिक्स करून घेऊया। बघू शकता मसाला मस्त असा मिक्स झालेला आहे। मध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं तेल सुटेपर्यंत आणि मसाला मिक्स करून घ्यायचा। बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला कोपऱ्याने। आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकूया आणि मिक्स करून घेऊयात। सर्व पाणी काढून घ्यायचं, पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं। पाणी राहिलं नाही पाहिजे सोयाबीनमध्ये थोडं पण। पुन्हा सोयाबीनमध्ये पाणी राहिल्यावर सोयाबीनमध्ये पाणी लागतं, त्यामुळे पूर्ण पाणी काढून घ्यायचं सोयाबीनमधलं। मस्त मिक्स करूया। मिक्सरमधलं पाणी आहे, म्हणजे मिक्सरमध्ये जे राहिलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आहे। आणि कोणत्याही वाटणाची भाजी असेल तर गरम पाणी करूनच भाजीमध्ये टाकायचं। आता आपण थोडंसं 1 ग्लास एवढं पाणी गरम करतो आहे, कारण भाजीला चांगली तरी येईल। थंड पाण्यामुळे भाजीचं चव जाते, गरम पाणी टाकल्यावर भाजीला चव येते, त्यामुळे आपण थोडंसं पाणी गरम करूया। गरम झालं आहे, आता आपण हे पाणी भाजीमध्ये टाकूयात। ते पाणी ॲड करू ह्याच्यामध्ये। बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि काट्यालाही तेल सुटलेलं आहे। आता आपण भाजीची फ्लेम बंद करूयात, कारण भाजी आपली झालेली आहे। मस्त त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात। रेडी आहे आपली सोयाबीनची भाजी। बघू शकता किती मस्त दिसते भाजी।